बाप्पाला काय म्हणतात? पालनहार. आणि विष्णू बाप्पाला काय आवडतं? तुळस. विष्णू बाप्पाच्या बायकोचं नाव काय आहे? लक्ष्मी. विष्णू बाप्पाच्या मागं कोणता नाग असतो? विष्णू बाप्पांच्या हातात काय आहे? सुदर्शन चक्र. विष्णू बाप्पांच्या हातातल्या शंखाचं नाव काय आहे? पाचजन्य. काय आहे? पाचजन्य. ओके. आणि विष्णू बाप्पा कुठे राहतात? विष्णू बाप्पा आणि लक्ष्मी माता इथे बस वैकुंठ नदी. वैकुंठात होय. अच्छा. विष्णू बाप्पांनी कृष्ण अवतार कोणाला मारायसाठी घेतला होता? कंस. कंसाला होय. आणि नरसिंह अवतार कोणाला घेतलेला? नरसिंह अवतार कोणाला मारायला घेतला होता? हिरण्यकशिपू. आणि नरसिंह अवतार कुणासाठी घेतला होता? कोण भक्त होता त्यांचा? भक्त. भक्त प्रल्हाद. आणि वराह अवतार कोणाला मारायसाठी घेतला होता? हिरण्याक्ष. आणि हिरण्याक्षला मारल्यानंतर भगवान विष्णूंनी कुणाला वाचवलं होतं? भूमीला. भूमीला होय. आणि राम अवतार कोणाला मारायला घेतला होता? राम अवतार लंकाच्या राजाला. लंकेचा राजा कोण होता? रावण. हा. आणि काय ग, वामन अवतार घेऊन कुणाला खाली पाताळात लावलं होतं विष्णू बाप्पांनी? कुणाला पाताळात लोटलं होतं वामन अवतार घेऊन? कुठला राजा होता तो? नाव काय होतं त्या राजाचं? कोणता राजा होता? बळीराजा. कोणता होता? बळीराजा. मग अजून काय म्हणतात शेतकरी सगळे? बळीराजाचं राज्य येऊ दे, आहे की नाही विनू? काय म्हणतात? उद्या राज्य येऊ दे होय. आणि कुर्मा अवतार कशासाठी घेतला होता ग? काय चाललं होतं तेव्हा कुर्मा अवतार घेतला? पर्वत खाली बुडत होता म्हणून विष्णू बाप्पांनी कासव बनले विष्णू बाप्पा आणि त्यांच्या पाठीवरती पर्वत ठेवला. हा. कोणत्या वेळ होती ती? समुद्र मंथन. व्हेरी गुड. आणि मत्स्य अवतार घेतला तेव्हा कुठला राजा होता? राजा दशरथ. नाही, राजा सत्यव्रत. हा. व्हेरी गुड. आणि ती विष्णू बाप्पाच होते ना ती मछली. ती मछली त्यांच्या तळाला सोडली ती बी मोठी झाली. त्यांच्या समुद्रात सोडली ती बी मोठी झाली. तो विष्णू बाप्पा असतो ना म्हणून. व्हेरी गुड बाळा.